माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि आज रात्री 9:30 वाजल्यानंतर सर्व पितृदर्श अमावस्या सुरू होत आहे आणि उद्याचा संपूर्ण दिवस ही अमावस्या असणार आहे आणि उद्या शनिवारी रात्री 11:30 पर्यंत ही अमावस्या असणार आहे। तर बघा, आपल्याला बरेचसे त्रास होत असतात, अडचणी येत असतात आणि त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे। आणि अमावस्या हा असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण काही विशेष खास उपाय जर केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो। आता बघा, सर्व पितृदर्श अमावस्या आहे आणि आता पितृपक्ष पण संपलेलाच आहे। तर तुमची जर काही पितृंविषयीची सेवा करायची राहिलेली असेल तर उद्याचा दिवस आपल्याला घालवायचा नाही। काही खास विशेष सेवा आहेत पितृदोष कमी करण्यासाठी किंवा पितरांना तृप्त करण्यासाठी, त्या सेवा आपण आवर्जून केल्या पाहिजे। जरी तुम्हाला काही कारणांमुळे या पितृ पंधरवड्यामध्ये वेळ मिळालेला नसेल तरी देखील तुम्ही उद्या या सेवा करू शकता। त्या मी तुम्हाला सांगणार आहे। दही भाताचा एक विशेष उपाय आपण बघणार आहोत। नक्कीच तो तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी बघाल। त्याचबरोबर बघा, अनेक साऱ्या अडचणी आपल्या कामांमध्ये येत असतात, आर्थिक अडचणी येत असतात किंवा मग आजारपण असतं किंवा मग अजून बरेचसे प्रॉब्लेम्स असू शकतात। तर ते कमी व्हावेत आपल्या घरामधून, आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर व्हावी यासाठी देखील आपल्याला छोटे छोटे उपाय आपल्या घरासाठी करायचे असतात। तर कोणते आहेत ते उपाय आणि काय आपण गोष्टी केल्या पाहिजे अमावस्येच्या दिवशी ते आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी अवश्य गोमूत्राचा वापर करा। गोमूत्राची बॉटल धार्मिक दुकानांमध्ये पण मिळते, तर तिथून तुम्ही ती आणू शकता आणि अशा पद्धतीने एखाद्या फुलाने पानाने तुम्ही काय करायचं, तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सगळीकडे तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे, अंगणामध्ये शिंपडायचं आहे। असं केल्याने देखील आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ते दूर होण्यास मदत होते। त्यामुळे अवश्य आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला घराची पण स्वच्छता करायचीच आहे आणि देवांची पण आपल्याला स्वच्छता करायची आहे। त्यासाठी शक्यतो आपण दही, त्यामध्ये थोडीशी हळद आणि कापराची पूड मिक्स करून देवांची स्वच्छता अवश्य करा आणि देव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी। कारण बघा, महिन्यातून आपल्याला 2-3 वेळा तरी देव आपण स्वच्छ केलेच पाहिजेत आणि अमावस्येच्या दिवशी अवश्य अशा पद्धतीने देव स्वच्छ केल्यामुळे आपल्या घरातील बरीचशी निगेटिव्हिटी कमी होते। त्याचबरोबर जे देवघर आहे किंवा जे घर आहे आपलं ते देखील स्वच्छ करायचं। बऱ्याच अशा वस्तू असतात की ज्या विनाकारण आपल्या घरामध्ये असतात आणि आपण त्या तशाच ठेवलेल्या असतात। यामुळे खूप प्रमाणामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, निगेटिव्हिटी पसरत असते आणि आपण म्हणतो की घरामध्ये सतत आजारपण आहे किंवा मग घरामध्ये अडचणी आहेत किंवा काही अनेक प्रॉब्लेम तयार होत आहेत। तर अशा गोष्टी तुम्ही करणं टाळलं पाहिजे। ज्या काही आपल्याला वस्तू वापरात नाही आहेत, बॉक्स म्हणा किंवा बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेस म्हणा, ते आपण टाकून दिले पाहिजे। भंगारात ते सगळं जमा करायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला अमावस्येच्या दिवशी जो आपला देव्हारा आहे तो देखील अगदी डीप क्लिनिंग करायचा आहे। त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि देवांची पण स्वच्छता करायची आहे। जे काही कलश असतील किंवा पूजेची भांडे असतील ती देखील तुम्हाला छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहेत। तुम्ही करायला सुरुवात करा। हे उपाय अगदी छोटे वाटतात पण घरामध्ये अत्यंत चांगला फरक पडतो आणि तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि कितीतरी गोष्टी खूप छान प्रकारे घडत आहेत। उद्या अमावस्येच्या दिवशी सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालून त्याने आंघोळ करायची आहे। बघा, असं केल्याने देखील आपले जे काही पितृदोष असतात ते कमी होतात आणि आपल्या मार्गामध्ये किंवा कामामध्ये ज्या काही अडचणी तयार होतात, निर्माण होतात, त्या देखील कमी होताना तुम्हाला दिसतील। त्यामुळे उद्याच्याच नाही तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही काय करायचं आहे, चिमूटभर काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ करा। घरातल्या प्रत्येक सदस्यांनी असे करायचे आहे।
त्याचबरोबर आपल्या घराची जी फरशी आपण पुसत असतो तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला गोमूत्र घालायचं आहे आणि मीठ घालून उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची संपूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे. किंवा मग व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही मीठ आणि गोमूत्र ऑफिसची घराची फरशी पुसून घ्या. किंवा मग तुमची व्यवसायाचे ठिकाण जे असेल त्या ठिकाणी पण तुम्ही अशा पद्धतीने फरशी पुसून घेऊ शकता. असं केल्याने देखील तिथली बरीचशी निगेटिव्हिटी दूर होते, घरातील निगेटिव्हिटी दूर होते. काही भांडण तंटे वाद होत असतील तर ते हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील. व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर व्यवसायामध्ये देखील खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल. त्यामुळे अवश्य तुम्ही दर अमावस्येला अशा पद्धतीने गोमूत्र आणि मीठ घालून फरशी पुसायची आहे. आता बघा, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे आणि आपल्याला उद्या दही भाताचा उपाय हा करायचाच आहे. तर दही भाताचा उपाय कसा करायचा आहे तर तो मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या भात शिजवायचा आहे. शिळा भात वापरू नका, ताजा केलेला भात वापरायचा आहे. आणि शक्यतो याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि मीठ न घालता हा भात शिजवायचा आहे, पांढरा भात. आणि त्यावरती आपल्याला दही घ्यायचं आहे. दही हे आंबट असावं, कारण आंबट दह्यामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची प्रचंड प्रमाणात ताकद असते. त्यामुळे आपल्याला दही आंबट शक्यतो घ्यायचं आहे. तर हे आंबट दही भातावरती टाकायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुमचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे, दार आहे, त्याच्यावरनं तुम्हाला 3 वेळा हा दही भात उतरवायचा आहे. आणि हा जो दही भात आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही घराच्या बाहेर ठेवा की जिथे पशु पक्षी हा भात खाऊन जातील. तशी जागा नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या बाल्कनीमध्ये तो दही भात ठेवू शकता किंवा मग टेरेसवरती तुम्ही नेऊन ठेवू शकता. म्हणजे चिमण्या किंवा कावळे हा भात जो आहे, दही भात आहे, ते खातील किंवा घराच्या बाहेर देखील पशुपक्षी हा खाऊन जातील. अशा पद्धतीने तुम्हाला तो भात ठेवायचा आहे. एखाद्या केळीच्या पानावर तुम्ही ठेवला हा भात तरी चालू शकेल. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, थोडा थोडा दही भात तुमच्या घराच्या चारीही दिशांना टाकायचा आहे किंवा घराभोवती तुम्हाला टाकायचं आहे. कारण ज्या दृश्य अदृश्य शक्ती असतात आपल्या घराच्या बाहेर वास करत असतात, तर त्या देखील याने तृप्त होतात. आणि आपले जे पितृ असतात, जे अतृप्त असतात, तर त्यांची देखील या उपायाने तृप्ती होते. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी असा दही भाताचा जो उपाय आहे तो अवश्य करायचा आहे. या उपायाने आपले कितीतरी पितृदोष कमी होतात, दूर होतात. आणि आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष निर्माण झालेले असतात, पितृदोष निर्माण झालेले असतात, ते दूर होऊन आपल्या मार्गांमधले किंवा कामामधल्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्याच्या दिवशी. संपूर्ण दिवसात तुम्ही करू शकता. या पितृपंधरवड्यामध्ये जर तुम्ही पितृशांतीसाठी काहीच उपाय केलेला नसेल तर तुम्ही अवश्य पितृदोष दूर करण्यासाठी किंवा पितरांच्या तृप्तीसाठी उद्या हा उपाय अवश्य करू शकता. यासाठी आपल्याला कणकेचा दिवा तयार करायचा आहे. मध्यम आकाराचा दिवा तुम्ही तयार करायचा आहे. यामध्ये मीठ न घालता हा दिवा तयार करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे. आणि जोडवात तयार करायची, म्हणजे 2 वातींची 1 वात तयार करायची आहे. आता तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही घरातलं कुठलंही तेल वापरू शकता, पण शक्यतो तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. तर अशा हा दिवा घेऊन, तेल घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे, तर एखादी नदी असेल तुमच्या गावामध्ये किंवा तीर्थक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आणि तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो दिवा आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि तुमच्या पितरांना हात जोडून तुम्हाला विनंती करायची आहे की आमच्याकडून चुका झालेल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद तुम्ही द्या आणि आमचे सगळे पितृदोष आहेत ते दूर होऊ द्यात, असे तुम्हाला हात जोडून तिथे प्रार्थना करायची आहे. आणि तो जो दिवा आहे तो तुम्हाला नदीकाठी तिथे ठेवायचा आहे. किंवा मग तुम्ही काय करू शकता, एखादा द्रोण घ्या तुम्ही आणि त्या द्रोणामध्ये तो दिवा ठेवून
तो दिवा तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचा आहे. पण जर तुमच्याकडे द्रोण नसेल तर तुम्ही तो दिवा फक्त तिथे नदीकाठी नदीच्या शेजारी ठेवायचा आहे. हात जोडून मात्र तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य देखील तुम्हाला तिथे एखाद्या पानावरती ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे. उद्याच्या दिवशी अवश्य तुम्ही असा उपाय करा. तुमच्या गावाच्या जवळ किंवा कुठे आसपास नदी असेल, वाहतं पाणी असेल तर अवश्य तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करू शकता. अगदी चांगला असा वाहणारा जर ओढा असेल तर तिथे देखील तुम्ही करू शकता. नदी असेल तर फारच उत्तम, नदीच्या ठिकाणी तुम्ही अवश्य करू शकता. तीर्थक्षेत्री जाऊन हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक कणकेचा दिवा प्रज्वलित करून तिथे दही भात ठेवायचा आहे. जर द्रोण असेल तर तुम्हाला तो दिवा प्रवाहित करून टाकायचा आहे पाण्यामध्ये. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा प्रवाहित होणार नाही पुढे, तर तुम्ही तिथेच काठाशी तो दिवा ठेवू शकता. आणि दही भाताचा नैवेद्य मात्र तुम्हाला अवश्य ठेवायचा आहे. आणि मनोभावे तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मागायचे आहेत. या उपायाने आपले पितृदोष खूप प्रमाणात कमी होतात आणि आपले जे पितृ आहेत ते भरभरून आपल्याला आशीर्वाद. आणि असा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ किंवा कुठलंही धान्य किंवा खाद्यपदार्थ किंवा कपडे तुम्हाला कोणाला तरी दान करायचे आहेत. आता तुम्ही तीर्थक्षेत्री गेलेला असाल तर तिथं तुम्ही एखादा अन्नपदार्थ कोणाला तरी गरजू व्यक्तीला, लहान मुलांना किंवा स्त्रियांना तर त्यांना तुम्ही दान करू शकता. पण अवश्य तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान करा. मग तुम्ही केळी द्या किंवा मग तुम्ही अजून दुसरी कुठलीही वस्तू जी खाण्यापिण्याची आहे, उपयोगाची आहे, ती तुम्ही अवश्य देऊ शकता. धान्य द्या, तांदूळ द्या, गहू द्या किंवा मग शिजवलेले अन्नपदार्थ तुम्ही देऊ शकता. पण अवश्य तुम्ही उद्या एका तरी गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला अन्नदान करायला विसरू नका. कारण हे जे उपाय आहेत ते आपले पितृदोष खूप प्रमाणात कमी करतात आणि खूप प्रमाणामध्ये, खूप पट्टीमध्ये पुण्य आपल्याला लागत असतं. आणि आपले जे पितृदोष असतात ते दूर होऊन आपले जे पितृ आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात, आपले पितृदोष दूर होतात. तर हे उपाय जे आहेत किंवा हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे उद्या त्या जमतील तेवढे उपाय करू शकतील आणि अनेक त्यांचे देखील प्रॉब्लेम कमी होतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.